मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण विभक्ती, एक विभक्ती तिच्या प्रमुख कारकार्थाशिवाय भिन्न कारकार्थ दर्शवू शकते का, ते आपण आज पाहणार आहोत. जसं मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं बघा, की एका चित्रपटाचं उदाहरण दिलं होतं. कांचना 1, कांचना 2, कांचना 3 अशी आता एक सिरीजच निघालेली चित्रपटांची. खरं पाहिलं तर हा झपाटलेला या चित्रपटापासून घेतलेला, पछाडलेला हा एक चित्रपट होता मागे मराठीतला. त्या पछाडलेल्या चित्रपटामध्ये भरत जाधव जो असतो, त्या भरत जाधवच्या अंगामध्ये भिन्न भिन्न कॅरेक्टर घुसायला लागतात, भूते घुसायला लागतात. बिलकुल तसंच भरत जाधव म्हणजे एक प्रकारचा कारकार्थ, आणि त्या कारकार्थाच्या त्या अंगामध्ये भिन्न भिन्न विभक्ती कार्य करताना दिसतील, ते आपल्याला आज पाहायचं आहे. जरी एका विभक्तीस तिचा प्रमुख कारकार्थ निवडून दिलेला असला तरी एक विभक्ती तिच्या प्रमुख कारकार्थाशिवाय इतरही कारकार्थ दर्शवू शकते. त्यातल्या त्यात आपण जरा द्वितीयकडे लक्ष ठेवूया. बघा, बंधनं कोणाला आलेली आहे, महत्वाची गोष्ट याच्यामध्ये. द्वितीया विभक्तीस कर्माशिवाय इतर कोणताही कारकार्थ किंवा उपपदार्थ नसतो. यावरून एक कळालं आम्हाला की इतर जर कर्माशिवाय इतर जर कारकार्थाच्या ठिकाणी येणाऱ्या नाम किंवा सर्वनामास, नाम किंवा सर्वनामास स ला ना प्रत्यय लागलेले असेल तर ते द्वितीयचे नसेल. लक्षात ठेवायचं, ते चतुर्थीचे असेल. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा बरं, लगेच इथं आपला प्रॉब्लेम सुरू झाला. इतर कारकार्थात नाम किंवा सर्वनामास जोडलेले विभक्ती प्रत्यय, ते पण कोणते विभक्ती प्रत्यय? जोडलेले विभक्ती प्रत्यय. स ला ना हे द्वितीयाचे नसून चतुर्थीचे असते. ताण गेला. महत्वाची गोष्ट आणखीन ती म्हणजे संप्रदान हा कारकार्थ फक्त चतुर्थी विभक्ती पुरताच मर्यादित असतो. याचा अर्थ आता चतुर्थीच्या घरात दुसरी कोणती विभक्ती येणार नाही, आणि द्वितीय कर्माशिवाय दुसऱ्या कोणाच्याही घरात जाणार नाही. दिसायला जरी द्वितीय आणि चतुर्थी सारखे असले तर ते जुडवाच मानायचे आपण. जुडवा 1, जुडवा 2 चित्रपट पाहिले असतील तुम्ही. एक घरात जातो, तो बाहेर येतो, दुसराच जातो. हे कार्यक्रम चालूच राहतात याच्यामध्ये असं. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढचं आपण लगेच घेऊया. आपण टायटलच ठेवूया विभक्तीचे प्रमुख कारकार्थ व
इतर कारकार्थ, एकाच विभक्तीचा प्रमुख कारकार्थ पाहू आणि जर त्याला इतर कारकार्थ असले ते सुद्धा पाहू. मग त्यातला सर्वात पहिले आपल्याला कर्ता बघायचा आहे. कर्ता कारकार्थात येणाऱ्या विभक्ती कोणकोणत्या आहेत. म्हणजे याचा अर्थ एक कारकार्थ दर्शवण्यासाठी एकापेक्षा अनेक विभक्ती येऊ शकतात. चला, कर्ता म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की क्रियापदाच्या धातूला नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारा. कोण या प्रश्नाचं उत्तर ते मिळेल. कोण, काही जण कोणी घेतील, कुणी घेतील असे प्रश्न सुद्धा केले जातील. यामध्ये सर्वात पहिले कर्त्यासोबत आपण अभ्यास कर्माचाही करून घेऊ. दोन्ही सोबत आलेले बरे. मग चला, कर्त्याच्या ठिकाणी आले. सर्वात पहिली जी विभक्ती येईल प्रथमा. मी याला बॉक्स करून ठेवतो कारण काय की प्रथमेचाच प्रमुख कारकार्थ कोण असतो, कर्ता. मग त्याच वेळेला आपण जर कर्म वाक्यात असेल तर काय करायचं. मग कर्म असेल तर कर्म हे प्रथमा विभक्तीत असते. प्रथमा का म्हटलेलं आहे कारण काही व्याकरणकार त्यांना अप्रत्ययी द्वितीया म्हणतात. त्यांना अप्रत्ययी द्वितीया. जर प्रत्यय असेल कर्मास तर आपण त्याला द्वितीया विभक्ती म्हणू. स ला ना असणारे. पहिले आपण या दोघांचं उदाहरण घेऊन घेऊ. म्हणजे प्रथमेचं आणि इकडच्या प्रथमेचं किंवा द्वितीयेचं. पहा, हे ए नंबर मध्येच आपण उदाहरणांचा क्रम लावूया. सर्वात पहिले आपण असं उदाहरण पाहूया की ज्याच्यामध्ये कर्ता आहे पण कर्म नाही आणि कर्ता हा प्रथमांत आहे. आपण एक उदाहरण घेतले होते काल. रानात मोर नाचतो. आता आम्ही बघा बरं काय घेतलं. रानात झरा वाहतो. प्रश्न विचारा. चला, वाहणारा कोण. झरा. झरा झाला कर्ता. कर्ता झाला प्रथमा. मी इकडून बघा कर्ता पहिले लिहिलेलं आणि इकडे विभक्ती लिहिलेली. ही पद्धत तर मी आधीपासूनच सुरुवात केलेली आहे. वाहणारा कोण, झरा. कर्ता प्रथमा. झरा वाहतो कोठे, रानात. कोठे या प्रश्नाचं उत्तर. स्थळ दाखवणारं कोण आहे आमच्याकडं, अपादान अधिकरण. पण अपादान हे स्थळ जेथून क्रिया सुरू होते ते असते आणि जेथे घडते ते काय झाले याच्यामध्ये, ते झालं अधिकरण. मग झरा वाहतो कोठे, रानात. मग हे झालं याच्यातलं अधिकरण. अधिकरण झालं सप्तमी. जर मी म्हटलं असतं रानातून झरा वाहतो, याचा अर्थ तो आता रानामध्ये नाहीये, रानातून बाहेर पडलाय, पण सुरुवात रानातूनच झालेली आहे. रानातून जरा वाहतो म्हटलं तर, कोठून म्हटलं तर मग मी अपादान पंचमी म्हटलं असतं. पण इथं काय, रानात जरा वाहतो, याचा अर्थ जरा रानातच आहे. तिथून सुरू झालं, इथंच येतो. झालं. मग इथं कर्ता लिहिलेलं इथं अधिकरण, कर्माचा तर पताच नाहीये. मग याचा अर्थ ही जी क्रिया आहे ती अकर्मक क्रियापदामध्ये मोडते. आपल्याला कर्ता प्रथमा मिळाला, महत्वाची गोष्ट. चला, मी दुसरं उदाहरण घेतले. त्यामध्ये राणी वाघ मारते. झालं, तिसऱ्यांदा मारला तिनं आतापर्यंत. मारणारी कोण, राणी. राणी झाला याच्यातला कर्ता. कर्ता झाला प्रथमा. राणी मारते काय, वाघ. वाघ झाला याच्यातलं कर्म. कर्म देखील झाले प्रथमा. काही व्याकरणकाराच्या मते प्रत्यय द्वितीय. मग ही क्रिया कशी झाली, सकर्म क्रिया झालेली आहे. सकर्म क्रियापद आहे. याचा अर्थ याच्यामध्ये कर्म प्रथमा आले, कर्ता प्रथमा आले. चला, हे कर्ता प्रथमा, कर्म प्रथमा आलेले आहेत. आता आपण कर्म द्वितीय असणारं उदाहरण घेऊन पाहू. चला, यालाच वाढवून दाखवू ना. चला, इथे घेतलं बघा. राणी वाघास मारते. मारणारी कोण आहे, आणखीन राणीच आहे. प्रथमा. राणी मारते कोणास, वाघास. कर्म द्वितीया. परत क्रिया कशी झालेली आहे, सकर्म क्रियापद झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, कर्ता प्रथमा, कर्म प्रथमा असताना कर्ता प्रथमा आलेले, तर कर्म द्वितीय आहे, कर्ता प्रथमा आहे. हे जे आपण कर्ता कॉन्स्टंट बघा, सातत्यानं कर्ता प्रथमा 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 ठेवण्याचा जो घात केलेला आहे, हे कर्तरी प्रयोगासाठी मदतीसाठी आहे. आपल्याला दुसऱ्या विभक्तीमध्ये आपण प्रवेश करूया. आता कर्म प्रथमा द्वितीय सोडून आता दुसऱ्या कोणत्या विभक्तीत जायला तयार नाहीये. मग चला, कर्ता. मग कोण आले याच्यामध्ये, नंबर 2 ला आलेले. प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता आहे,
मग द्वितीय विभक्तीमध्ये कर्ता असेल का, तर द्वितीय विभक्तीला कर्माशिवाय इतर कोणताही कारकार्थ नाही, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. माहितीच सांगा इथे कोण येईल मग आलं तर तृतीया विभक्ती आली. मग तृतीयेचे प्रत्यय कोणते कोणते होते आपण कामात घेतलेले, ने पद्यामध्ये ए, परत अनेक वचनासाठी नी, इथं मी शी वापरलेलं नाही. चला याचे पण आपण उदाहरण पाहूया. नंबर 2चं मग काय म्हणते सर, कर्ता तुम्ही बी मध्ये घेतलेला आहे तृतीयमध्ये, कर्म हे आता ठरलेली गोष्ट आहे, कर्माच्या वाट्यात दुसरं कोणी येणार नाही. चला मग यांच्यासाठी एक उदाहरण घेऊया आपण. राणीने आता घरी जावे. मी असं उदाहरण घेतलंय ज्याच्यामध्ये फक्त कर्ता आहे, आता कर्म नाही. कर्ता आल्यावर आपण कर्माचाही विचार करूया पुढे. मग चला, जावे जावे कोणी, राणीने, राणी झाला कर्ता. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे, तृतीय विभक्तीत आहे. राणीने जावे काय, उत्तर भेटेल का, नाही तर काही लगेच तयारच आहे. राणीने जावे काय, घरी. राणीने जावे कोठे, घरी. कोठे म्हटलं तर हे झालेलं आहे याच्यातलं अधिकरण झालेलं आहे सप्तमी. राणीने घरी जावे केव्हा, आता. सर हे आता तर क्रिया विशेषण अव्यय झाले. म्हणजे ही क्रिया कशी झाली, अकर्म क्रियापदात गेले. चला कर्ता काय झालेला आहे, तृतीया. मान्य झालंय आम्हाला कर्ता तृतीया. काय म्हणतीस सर, ते ए वाले एखादं उदाहरण घेऊन दाखवा ना आम्हाला पद्यामधलं. तर आपण असे आधी पण घेतलेले आहेत बघा. आता विश्वात्मके देवे. आलं देवे. चला हे पहिल्या पद्यामध्ये लिहिलं जायचं, असं अनुस्वार दिला जायचा. आता तो बंद झालेला आहे. देवे, कारण आपल्याला माहिती आहे देवचं अनेक वचन देवच होतं, इथं देवचं देवे झालेलं आहे. याचा अर्थ देवांनी, देवाने या अर्थाने घेतलेलं आहे. म्हणजे इथला जो कर्ता आहे हा कोणत्या विभक्तीत गेलेला आहे, तृतीया विभक्तीत गेलेला आहे. आता असा विचार करूया की कर्ता तृतीय आहे आणि कर्म प्रथम आहे. असे पण उदाहरण पाहूया आपण, स्टेप बाय स्टेप घेत चाललेले आपण. बघा बरं, नंबर 3 मी इथे घेतलं. बघा बरं, राणीने वाघ मारला. तुम्ही म्हणता सर ना आता राणी आणि वाघ चालू ठेवले, आता कार्यक्रम सुरू झाला. मग ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, कार्यक्रम चालूच राहणार ना, सूत्र निर्मिती बदलायचं का. चला, राणीने वाघ मारला. मारणारी कोण, राणी. राणी झाला याच्यातला कर्ता, कर्ता झाला प्रथमा. चूक, पाठ करून ठेवलं काय, कर्ता प्रथमा नाही. मग याच्याकडे बघा ना, प्रत्येकाकडे काय झालेलं आहे, कर्ता तृतीया विभक्तीत आहे. राणीने मारला काय, वाघ. वाघ झाला याच्यातला कर्म, कर्म झाला प्रथमा. बघा याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत आहे. राणीने वाघ मारला, राणीने वाघीण मारली. फरक पडला, त्याच्यामध्ये इकडे पडला पाहिजे. झालं. त्याच्यानंतर आणखीन आपण कर्ता हा तृतीय आहे आणि कर्म हा द्वितीय आहे, असं सुद्धा उदाहरण पाहूया. या साईडला मी घेतोय. आणखीन आपण बी पॅटर्न मध्येच आहोत. बी पॅटर्न मधलं 4थं उदाहरण की ज्याच्यामध्ये कर्ता तृतीया, कर्म द्वितीया. बघा इथं कर्ता तृतीया, कर्म प्रथमा. ह्या जे छटा आहेत, ही जी छटा आहे ही कशाची आहे, तर ही कर्मणी प्रयोगाची छटा आहे. पुढे पुढे आपल्याला अभ्यासाला मिळेलच. आता बघा बरं, मी इथे घेतलंय राणीच घेतलेले. बघा आणखी राणी काय सोडलेले नाही आपण. राणीने वाघास मारले, राणीने वाघास मारले. चला घ्या. मग मारणारी कोणी, आणखीन राणी बदललेली नाहीये, तीचे फार शूरवीर आहे. राणी कर्ता तृतीय, राणीने मारले कोणास, वाघास. वाघास झालं कर्म, कर्म झालं याला द्वितीया. त्याला क्रिया आणखीनही सकर्मक मध्येच आहे. पुढे आपण आणखी चाललोय तर सी मध्ये तिसरं जो आहे बघा, प्रथम आलं, तृतीय आलं, द्वितीय नव्हतं त्याच्यामध्ये. मग आगमन झालं चतुर्थी विभक्तीचे. चतुर्थीने आली तर सविकरणी तृतीया येईल. मग चतुर्थी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे प्रत्यय आहेच ना, स
ला ना. सर यांच्याकडे द्वितीयाचं स ला ना ने आलं, पण चतुर्थीचं स ला ना आले. सविकरणी तृतीया काय असतं आपण आधी पण पाहिलं होतं की एखाद्या विभक्तीला सरळ सरळ तृतीयेचा प्रत्यय लागण्याआधी त्याची पहिले षष्ठी केली जाते, ज्याला आपण म्हणजे एक विभक्ती करून परत दुसरी विभक्ती जोडणे, त्याला सविकरण म्हणतात. विकरणासहित झालेलं आहे ते. एकदा विकरण झालंय याचा अर्थ ते शुद्ध रूप नसते. मग याच्यामध्ये बघा बरं, एखादं नाम आलं तर त्या नामाला च्या म्हणजे षष्टीचं लागलं आणि नंतर त्याला लागण ने. अनेक असतील तर नी, च्यांनी. मग आता ह्यात बसणारं उदाहरण पाहूया. मग परत पाहूया आपण की कर्ता चतुर्थी किंवा सविकरणी तृतीयात आहे. कर्ता सविकरणी चतुर्थी किंवा सविकरणी तृतीया आणि कर्म प्रथमा असेल, अशी परिस्थिती आपण पाहूया प्रत्येक ठिकाणी. चल आपण चाललोय आता सी पॅटर्न मध्ये. सी मधलं पहिलं उदाहरण घेऊया आपण. राणीला आता, असे वाक्य आपण मी तरी म्हणतो की जन्मल्यापासून तर आतापर्यंत कधी बोललेले नसतील आणि ऐकलेले पण नसतील. आताच ऐकायला लागलो, एमपीएससीचा अभ्यास करायला लागलो तर झालं. आपण काय करतो, राणीला आता नाचवते असं थोडी म्हणतात. राणी नाचू शकते, राणी आता नाचू शकते. मला आता बसवते, मी आता बसू शकतो. मला हे कारले खाववते, मी हे कारले खाऊ शकतो. आपल्याकडं असं बोलणं असतं, तसं नाही. पण तरी पण बघा, राणीला आता नाचवते. नाचवते ऐकताच आपल्याला वाक्यातून लगेच सेन्स आलाय, लगेच आम्हाला कळालंय की अरे हे शक्यतेचा बोध आहे होतो याच्यामध्ये. मग चला, नाचवते म्हणजे नाचू शकणारी कोण? राणी. राणी झाला याच्यातला कर्ता. आणि कर्ता आता हे सांगा द्वितीय आहे का चतुर्थी आहे? कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, कारण कर्त्याच्या ठिकाणी द्वितीय विभक्ती येत नाही, आपल्याला माहीत झालेलं आहे. मग हे कोण झालेलं आहे? चतुर्थी विभक्ती झालेली आहे. राणीला नाचवते काय, हे उत्तर होईल का? नाही, हे सर इथं क्रियाविशेषण झालेलं आहे. राणीला नाचवते केव्हा? तर आता. म्हणजे ही क्रिया झालेली याच्यातली अकर्म क्रियापद. कर्ता चतुर्थी सापडलं. दुसरं वाक्य मी घेतलं, राणीच्याने आता चालवते. वा वा वा, चाल बाई. राणीच्याने आता चालवते, सरळ सांगा ना, राणी आता चालू शकते. राणीला आता चालवते. चला, चालू शकणारी कोण? राणी. राणी झाला याच्यातला कर्ता. च्याने म्हटलं तर हे झालं सविकरणी तृतीया. हे परत झालेलं आहे तुमचं क्रिया विशेषण अव्यय आकर्मक क्रियापद. तिसरं उदाहरण घेतलंय बघा बरं. राणीला हा डोंगर चढवतो. आता काही जण प्रश्न विचारू शकतात गोंधळातले, लगेच काय करतील, चढवणारा कोण? डोंगर. डोंगर चढला का राणीवर? का राणी चढली डोंगरावर? का राणी चढू शकते डोंगरावर? कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता यात व्यक्त केलेली असते. डोंगर क्रिया करणार नाही चढण्याची, कर्ताच करणार आहे. मग कर्ता हा काय आहे त्यामध्ये? व्यक्तिरूपामध्ये आहे. राणी हा डोंगर चढू शकते या अर्थाने ते वाक्य आहे. राणीला डोंगर चढवतो. मग चढवणारा नका म्हणून, चढू शकणारी कोण आहे? राणी आहे. राणी झाला याच्यातला कर्ता. कर्ता झाला याच्यातला चतुर्थी विभक्ती. राणीला चढवतो काय? डोंगर. कर्म प्रथमा. झालं. म्हणजे याच्यात शक्यतेचा बोध झाला की नाही? सर्व क्रियापद ह्या क्रियापदामध्ये, तीन क्रियापदामध्ये शक्यतेचा बोध झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ ती शक्य क्रियापदे आहेत. हे शक्य अकर्मक होती दोन आणि हे शक्य सकर्मक क्रियापद आहे. यालाच तुम्ही असं करू शकता, राणीच्याने आता कडू कारले खाववते. राजूच्याने कडू औषध पिववते. हे चिन्ह खाववते पिववते हे पद्धतीने ते सांगणार आहेत उदाहरणं. झालं. पुढचं डी क्रमांकामध्ये एक 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 घेत चालले बघा बरं का आपण काय काय केलंय आतापर्यंत. प्रथमा झालं, तृतीय झालं, द्वितीय नव्हतं, चतुर्थी आलं, आता पंचमीचा नंबर आहे.
काही व्याकरणकार म्हणतात की तिला पंचमी विभक्ती म्हणावी, पण मोरवाळंबे यांच्या व्याकरणातील पुस्तकामध्ये त्या कर्ता हा तिथं पंचमी विभक्तीत न म्हणता शब्दयोगी अव्ययांत म्हटलेला आहे. मग तुम्ही म्हणता सर हे मध्येच कसं घुसडलं तुम्ही, आता शब्दयोगी अव्यय आपल्या तर विभक्ती चालू आहेत, विभक्ती प्रत्यय चालू आहेत, पण काही ठिकाणी शब्दयोगी अव्यय ही विभक्ती प्रतिरूपक असतात. मग यामध्ये बघा बरं, इथं आता पंचमी न येता शब्दयोगी अव्ययांत असं त्याला केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं कडला ऊन लागलं म्हणून पंचमी देखील काही व्याकरणकारांनी म्हटलेली आहे, पण नाही तर कडून, सरळ कडून. पण तसं पाहिलं तर कड या नामापासून आपण नाही का नामसाधी शब्दयोगी अव्यय तयार करतो. कडला ए लागलं कडे, कडला ईल प्रत्यय लागलं कडील, कडला ऊन लागलं कडून, असं पण करता येईल. पण जाऊ द्या, शब्दयोगी अव्ययांत शब्दयोगी. कारण एका परीक्षेला विचारलं होतं की दिलेला करता त्याला बरोबर असं शब्दयोगी अव्यय जोडलेलं होतं कडून, आणि त्यांनी खाली पर्याय पण दिला होता. आणि प्रश्नही होता असा की अधोरेखित केलेला करता हा कोणत्या प्रकारात मोडतो, तो शब्दयोगी अव्ययांत होतो. त्याच्यामध्ये पंचमी हा पर्याय नव्हता. जिथं वाद असला ना तिथं पर्याय पण नसतात बघा, कारण त्यांच्याकडे उत्तरच नाहीये कन्फर्म. चल आपण डी मध्ये येऊया. उदाहरण, राणीकडून वाघ मारला गेला. आता हे इंग्रजीचं मराठीमध्ये पॅसिवाईज झालेलं आहे. इंग्रजीतील पॅसिवाईजचं मराठीकरण असणाराच हा प्रकार आहे, आपल्याला प्रयोगामध्ये शिकायला भेटतो. याला आपण नवीन कर्मणी म्हणतो, याला कर्मकर्तरी देखील म्हणतात. इंग्रजी नियमानं बघा, मारला जाणारा कोण, वाघ, हा इंग्रजी नियमानं करता झालेला आहे, पण मराठी नियमानं मात्र तो करता झालेला नाहीये. बघा, खरी क्रिया कशाची आहे, मारल्या जाण्याची नाही, मारण्याची आहे. मारणारे आणखी कोण आहे, आणखी मारणारी राणीचे करता. मग त्याला दोन पद्धतीने अभ्यासलं चाललेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याला समजा तुम्हाला हे याच्यातलं दिलेलं नसलं तर हे तुम्हाला उचलता येईल परीक्षेला, पर्याय जर त्यांनी पाहून घ्यायचं काय दिलं त्यांनी. कारण नुसतं राणी शब्द ते देऊ शकत नाहीये, ते राणीकडून त्यांना द्यावं लागेल पूर्ण त्या शब्दयोगी अव्ययासहित किंवा विभक्ती प्रत्यय असेल तर विभक्ती प्रत्ययासहित. चला पुढे, मारला जाणारा कोण, वाघ असं न म्हणता, कारण तशीच पद्धती प्रॉब्लेम इथं झाला होता आपल्याला. कुठं, चढवणारा कोण डोंगर, असं होतं, गोंधळ होतो कर्ता शोधण्यामध्ये. कर्ताच तर सापडला पाहिजे ना, कर्ताच तर सापडत नाही लवकर. कारण पुष्कळ जण म्हणतात ना प्रयोगामध्ये फार सोपं जातं रे, कर्ता प्रथमा असला प्रयोग कर्तरी, कर्ता प्रथम नसेल कर्म प्रथम असेल कर्मणी, कर्ता व कर्म हे दोघंही प्रथमा नसेल भावे. पण कर्ता तर शोधता यायला पाहिजे ना, इथंच तर भानगडी झाली. चला या, मारला गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये ही खरी क्रिया आहे. मारणारी कोण आहे, राणी आहे, राणीला करता, हे काय शब्दयोगी अव्ययांत झालं. राणीकडून वाघ मारला गेला, मारला गेला काय, वाघ, वाघ झाला कर्म प्रथमा, सकर्म क्रिया आहे, संयुक्त क्रियापद आहे, ते संयुक्त क्रियापद पण आहे आणि सकर्म क्रियापद पण आहे. याचा अर्थ ह्या सहाय्यकाला एवढा मान नाहीये इथं, हेच मेन आहे याच्यातलं. धातू साधित ज्याला आपण कृदंत म्हणतो ते फार महत्वाचं आहे. कारण संयुक्त क्रियापदामध्ये दोन भाग असतात, एक कृदंत आणि शेवटी येणारा जो असतो त्याला मदत करणारा सहाय्यक. एक तो काळ दाखवेल, नाही तर अर्थ दाखवण्यासाठी मदत करेल. राणीकडून वाघ मारला गेला, जर यामध्ये राणीकडून हा शब्द घेतला नसता, त्याने घेतला असता वाघ मारला गेला. असतेच ना उदाहरण असे, सभेत पत्रके वाटली गेली. वाटली गेली म्हणजे काही आपोआप गेली का ती? मग तिथंही काही जण लावतात की वाटली जाणारी कोण, मग त्याला तिथं करता हजर नव्हता तर मग कर्मालाच करता मानण्यात आलं, मग कर्म कर्तरी प्रयोग तयार झाला. त्याला इंग्रजी नियमांते कार्यक्रम चालू झाला. चला आता शेवटचं राहिलेलं यामध्ये, शेवटचं जे आहे ई क्रमांकाचं ते म्हणजे षष्टी विभक्ती येईल यांच्याकडं. हे षष्टी आपल्याकडे माहिती ना, चा ची चे च्या, किंवा मी तू असंतर झा झी झे झ्या.
चला, आणि आपण सर्वनाम असेल तर आपण घेतलं होतं ला, ली, ले, ल्या. लावत बसा कार्यक्रम सगळा. चला, ई मध्ये येऊया आपण नंबर 1 षष्टी. काय मग तसं षष्टीत कस काय आला हो? षष्टीला तर कारकार्थच नसतो, प्रमुख कारकार्थच नाही तर मग, पण षष्टी इतर कारकार्थ करू शकते. मी आधी पण तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे ना की त्या भरत जाधवाच्या अंगामध्ये, त्या पछाडलेल्या चित्रपटामध्ये अनेक भूतं घुसायला लागतात. पण सगळे एकदाच नाही घुसत बघा, एक बार नेलं की मग दुसरं घुसत. त्याच्यामध्ये एखादी एक मुलगा असतो, त्याचं लग्न झालं नसतं, तो मेलेला असतो. बाबा लगीन, बाबा लगीन, बाबा लगीन, त्याचं चालू असतं. लगेच त्याचा बाप, ए कोण आहे रे, कुठे तिथे, ए तिला शांत कर रे. दिलीप प्रभावकर इनामदार असतो, त्याचा एक मुनीम असतो, पलक 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 पलक. त्याच्या अंगात ते घुसतात. तेच होत नाही तर लगेच एक बाई पण त्याच्या अंगात घुसती. काय, या घराचं काहीतरी करावंच लागेल आपल्याला आता. हो, काहीतरी करावंच लागेल या घरात आता. त्याच्या अंगामध्ये हे आत्मा घुसतच असतात. मग तसंच आहे, षष्टीला आता आधी शरीर मिळालं नव्हतं, आता षष्टी कोणाच्या घरात घुसली, कोणाच्या शरीरात घुसली, कर्त्याच्या शरीरात घुसली, आणि ती आता रोल करणार. बघा, आपल्याला शरीर तेच दिसतंय, पण त्याच्या अंगात घुसलेलं भूत ओळखता आलं पाहिजे. हीच तर खरी कमाल आहे विभक्तीची. आधी आपण सरळ सरळ पाठ करून ठेवलं, या व्यक्ती, ही व्यक्ती, ही आत्मा, हे शरीर, बस जोड्या लावा. आता कार्य बघावं लागलं त्याच्यातलं, माता याच्यातलं बघा नंबर 1 षष्टीमध्ये आलेलं बघा, राणीचा धडा वाचून झाला. चला, परत संयुक्त क्रियापद आहे. परत विचारतील लेकरं, वाचून होणारा कोण? धडा, कर्ता प्रथमा. साबास. इथं कर्ता प्रथमा म्हटला की तुझी वाटच लागली, कारण तू कर्ता प्रथमा म्हटली की तू कर्तरी प्रयोगाच्या घरात गोष्टी तुझं चुकन. वाचून झाला, वाचणारी कोण असा प्रश्न विचारा. वाचून होणार नाही, वाचणारी कोण? राणी. राणी झाला याच्यातला कर्ता, कर्ता झाला याच्यातला षष्टी. राणीचा वाचून झाला काय? धडा. हे झालं याच्यातलं कर्म प्रथमा. ही क्रिया संयुक्त क्रियापद जरी असलं तरी हे सकर्मक देखील आहे, हे विसरू नका. वाचून होणे त्याच्यामध्ये आलेलं आहे. राणीचा धडा वाचून झाला, सरळ सांगणं, राणीने धडा वाचला या अर्थाने ते घेतलेलं आहे. जसं आमचे घर बांधून झाले. बांधून होणारे कोण असं नका म्हणू, बांधणारे कोण? आम्ही. आम्ही काय बांधले? घर. घर काय झालं? त्याला कर्म प्रथमा. त्याच्यामध्ये तेच आहे. मग माझा, माझी, माझे, तुझा, तुझी, तुझे यांचे घेऊन सुद्धा तुम्ही उदाहरण करू शकता. माझे पुस्तक वाचून झाले, माझे काम करून झाले, असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग हे ह्यामध्येच येतील. मग आज आपण फक्त काय पाहिलंय? कर्ता कर्म एवढं पाहिलंय. आता याच्या पुढे आणखीन आपण पाहूया पुढच्या विभक्तीकडे, पुढच्या कारकार्थाकडे जाऊ. पुढच्या कारकार्थामध्ये आणखीन असेच अनेक भूत कसे त्याच्या अंगात घुसतात ते देखील स्क्रीनशॉट काढून घ्या. कर्ता कर्म, कर्ता कर्म यांचे विभक्ती आपण आताच पाहिल्या की कर्ता कर्मच्या घरामध्ये सुद्धा भिन्न भिन्न विभक्ती ये जा करू शकतात. आता तिसरा जो कारकर्ता राहिलाय कर्ता कर्म आणि महत्वाचा आहे तो म्हणजे करण. करणसाठी आमच्याकडे प्रश्न होते बघा बरं. साधन म्हणजे कोणत्या साधनाने, असे आपण प्रश्न याला विचारले होते. कोणत्या साधनाने किंवा कशाने, असे सुद्धा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये तुम्ही हे विचारू शकता, कसा, कशी, कसे. ते नाही तर कोणत्या गोष्टीचा, कोणत्या साधनाचा, असा प्रश्न देखील इथे विचारता येईल. इतके प्रश्न जमा झाले म्हणजे याचा अर्थ विभक्ती पण भिन्न भिन्न येणार. चला, यामध्ये येणारी विभक्ती कोणती आहे? सर्वात पहिले आपण पाहिलेले की ज्या विभक्तीचा प्रमुख कारकर्ता हा असेल तिलाच पहिले घ्यावं लागेल, ती म्हणजे तृतीया विभक्ती. तृतीया विभक्ती आपल्याला माहितच आहे, हे ने आहे, नी आहे, यांचा वापर तुम्हाला करावाच लागणार आहे यामध्ये. चला, ए नंबरचं आपण उदाहरण घेऊ.
मग मला सांगा, मी करणचं उदाहरण घेणार आहे तर मग मी फक्त करणचंच घेणार आहे का? त्या वाक्यामध्ये कर्ता नसणार का, कर्म नसणार का? असतील ना, त्यांचा विचार करू ना. आपण एक उदाहरण घेतलं होतं, आठवा. राणी सुरीने कांदा कापते. कधी आंबा कधी कांदा. कापणारी कोण? राणी. राणी झाला करता प्रथमा. राणी कापते काय? कांदा. कर्म प्रथमा. क्रियापद सकर्मक झाले. राणी कांदा कापते कशाने? कोणत्या साधनाने? सुरीने. करण. करण काय झालं? तृतीया. झालं यातलं. चला आपण पुढच्या विभक्तीकडे जाऊ, कारण नीचं उदाहरण आपण आधी पाहिलेलं आहे की राजू दगडांनी चिंचा पाडतो. घेतले उदाहरण. आता पुढे निघूया बी. मग आता दुसरी कोणती विभक्ती येईल सर याच्यामध्ये? प्रथमेला काम नाहीये, द्वितीयला काम नाही याच्यामध्ये, तृतीय आलेली आहे. आता चतुर्थीचं आगमन झालेलं आहे. चतुर्थी माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की स ला ना यांच्यापैकी तुम्ही एक प्रत्यय लावून वापरू शकता. चला. राजू एका घावास दोन तुकडे करतो. राजू एका घावास दोन तुकडे करतो. परत सुरुवात करूया आपण. करणारा कोण? राजू. करता प्रथमा. राजू करतो काय? तुकडे. तुकडे कर्म. सर ए लागला सर त्याला. तृतीया. चूक. तुकडा एक वचने. तुकडा. तो तुकडा. पुल्लिंगी आकारांताचे अनेक वचन करताना एकारांत होते. ते विभक्ती प्रत्यय नसते, ते स्वरच असते. चला, म्हणजे हे प्रथमाच आहे, तिथं वाद घालू नका. आता प्रश्न विचारा. राजू तुकडे करतो कशाने? कशाने झालं. मग कशाने अर्थाने इथं काय घेतलं बघा. एका घावास. एका घावाने. काय म्हणते सर इथं? त घे ना. त. एका घावात. ते छान शोभायला सर. एका घावात दोन तुकडे करतो. अबे ते त लावलं तर सप्तमी जाईन ना, ते नंतर पाहू ना आपण. सहज तर बघ. राजू एका घावास दोन तुकडे करतो. काय म्हणते सर ते घाव कस काय साधन होईल सर याच्यामध्ये? त्यांनी हे म्हटलं हे साधन आहे, करण आहे. घाव कस काय साधन होईल सर? कुऱ्हाडीचा काही उल्लेखच नाही त्याच्यामध्ये. मला एक सांगा की आपण हे जे हात आहे एवढा हाताचा उपयोग करतो, यानं जो घाव देतो त्या घावाचाच उल्लेख होतो का हाताचा उल्लेख होतो? बघा आता मी तुम्हाला दाखवतो. बघा याचा घाव. मी म्हटलं तुला एक बुक्की मारली ना, एक बुक्की मारली ना तर पैसे मेल या. एका चापटीत आड वगैरे तुला मी एकच चापट देईन. एकच की आडवाच. तू म्हणतो सरचा प्रॉब्लेम झाला वाटतं, जोड्या लावायचा चुकलं वाटतं सरचं. बरोबर ना? याला काय म्हणतात? याला चापट. एका थापडीत नाही रे तू, बुक्कीच आड वगैरे बुक्कीत. मग मला सांगा मी हाताचा कुठं उल्लेख केला का? नाही. यानं जो वार करू त्याचा उल्लेख आहे. काही म्हणते तो डोक्यातच घालीन तुझा खोडा. घडू खोडा घडू. म्हणजे याच्या त्याच्यामध्ये म्हणजे घाव जरी असला तर ते करण म्हणून वापरलंय. आणि याला लागलेलं स हे काय झालंय? चतुर्थीचं. जर तुम्ही त लावलं असतं तर ते सप्तमीचं झालं असतं. काही नाही. विभक्तीचा प्रकार बदलत राहील, कार्य कुठं बदलणार आहे? कार्य तेच चालू आहे. कर न. त्याच्यामध्ये राजू एका घावास दोन तुकडे करतो. पुढचं आणखीन चतुर्थी झाले. पुढे निघूया. पंचमी विभक्ती. पंचमी म्हटलं की आपल्याला माहिती आहे ऊन लागलेलं आहे. मग सी मध्ये आपण उदाहरण घेतलंय बघा बरं. राणीच्या हातून हे काम होणार नाही. होणार नाही संयुक्त क्रियापद. न होणारे कोण? काम. काम झाला याच्यातला करता. करता झाला प्रथमा. हे काम म्हणजे हे जर विशेषण आहे की प्रॉब्लेम नाही. काम होणार नाही कोणत्या साधनाने? राणीच्या कोणत्या साधनाने? आता बघा इथं साधनाचा उल्लेख झाला हात.
तसं आपले पंच इंद्रिय सुद्धा आपले साधनच आहे. आपण डोळ्यानं वास घेतो, बरोबर आहे का? नाकानं पाहतो का? मग डोळ्यानं पाहत असतात. कसं डोळ्यानं असं चष्म्यानं पाहतो असा तो चष्म्यानं पाहत असतात का? मग चष्मा असा ठेवला पाहता येतं का? बघ बरं, आता मी पाहायला लागलो, तुला दिसतं का? तुला आता मी तिकडं पाहायला लागलो, बघ रे बाबा, तिकडेही पाहिलं मी. आता मला इकडं तोंड इकडं नाही असलं, मग तिकडचं पण दिसतं. असं कसं शक्य हो? हे करण आहे, मूळ करण आहे. कर्णावर आणखीन एक करण लावलंय तुम्ही, 2 करण झाले. वा वा वा, छान. काही जण नाही का, सर मी गाणे कशाने ऐकतो? इयरफोनने. वा वा वा, इयरफोनने ऐकत असते का? मी इयरफोन बाजूला ठेवून ऐक बरं. तू कानात घाला लागतील तुला. आपण ऐकतो कशानं? कानानं. पाहतो कशानं? डोळ्यानं. वास घेतो नाकानं. चव घेतो जिभेनं. आणि आपली त्वचा सुद्धा काही ना काहीतरी आपल्याला माहिती देत असते. जाड कोणते, मऊ कोणते, पाहिल्या कळत नसतं ते. मग याच्यामध्ये बघ बरं, हात हे सुद्धा साधन आहे. हातच नाही तर हाताची बोटे ही सुद्धा साधन आहेत. आता मी लिखाण करतोय कशानं? हातानं का पेनानं? काही म्हणतील लगे हाताने. बरोबर आहे. मग पेन पण धरला ना मी त्याच्यात. खरं तर मी लिखाण हातानंच करतोय, पण पेन मार्कर हातात धरून तो लिहितोय. हे एक साधन आहे, हे एक साधन आहे. 2. मग हातून म्हणजे हाताने या अर्थानं हे झालेलं आहे करण. करण काय झालंय? पंचमी. लगेच तृतीय लिहू नका, त्याला ऊन प्रत्यय लागलंय. पहिले कार्य ओळखायचं, मग विभक्तीचा प्रकार ओळखायचा प्रत्ययावरून. चला, हात कोणाचा आहे? राणीचे. याचा संबंध याच्याशी आलेला आहे. हे तर आपल्याकडे आहे संबंध षष्टी. पुढची विभक्ती कोणती ती पण पाहूया. आता आलेली आहे षष्टी विभक्ती. षष्टी माहितीची आपल्याला. चा, ची, चे, च्या. त्याच्यामध्ये लावत बसा तुम्ही. चल, त्यामध्ये पण घेऊ आपण. रामच्या वागण्याचा सीतेला राग आला नाही. किती नामे याच्यात सर? हे एक नामे, हे एक नामे, हे एक नामे, हे एक नामे. हे संयुक्त क्रियापद आहे. आला नाही, न येणारा कोण? राग. राग झाला याच्यातला कर्ता. कर्ता झाला प्रथमा. भावाचक नाम येते. राग आला नाही कोणाला? सीतेला. कारण येणे ही क्रिया अकर्मक आहे. अकर्मक क्रियापद असलेले कर्म नाहीये. मग हे झालं याच्यातलं संप्रदान. संप्रदान झालं चतुर्थी. याचा पण आपण अभ्यास करत करत जावा. आपल्याला याच्याकडे खरं यायचं आहे. सांग, रामच्या वागण्याचा सीतेला राग आला नाही. न येणारा कोण? राग. राग आला नाही कोणाला? सीतेला. सीतेला राग आला नाही रामच्या कोणत्या गोष्टीचा? बघा, कोणत्या साधनाचा? जसं नाही का, आपण घरी चहा प्यायला बसलो, चहा घ्यायला बसलो की तेवढ्यात कोणतरी टपकतं. बघा बरं, एका दिवसाचं नाही, रोजचंच आहे. त्याला टायमिंग माहीत झाला का त्याला वास जातो, काही कळलं नाही. आपण म्हणतो याच्या येण्याचाच मला राग येतो. बघा, त्याच्या येण्याचा मला राग येतो. बघा, कोणाचं येण्याचं सुद्धा, येणे सुद्धा आपल्याला राग आणणारे साधन असू शकते. मग ते मूर्त रूपातच असावं असं काही नसतं. काही अमूर्त रूपात पण असू शकतात. एखाद्याचं नाव घेतलं की डोकं सटकतं. बघा, मग समोरच्याला माहित होतं की अरे याचं नाव घेतलं नाही त्याचं डोकं सटकतं. म्हणजे त्याचं नाव घ्यायचं, मुद्दा बघून त्याचा विषय काढायचा. ते विषय सुद्धा एक प्रकारचं साधन होऊन जातं, दुसऱ्याला त्रास द्यायचं. चल, मग यामध्ये पण बसवायला सुरुवात केली. वागण्याचा. वागणे काय झालं? वाग रामच्या वागण्याने ह्या अर्थानं त्याला घ्या ना. मग वागणे हेच झालं याच्यातलं करण. आणि करण चा लागलं ते काय झालं याच्यामध्ये? वागण्याचा. वागणे काय झालं याच्यामध्ये? करण. आणि करण काय झालं याच्यातलं? षष्टी. परत रामचा संबंध कशाशी? वागण्याशी. हे झालं याच्यातलं संबंध षष्टी. पुढचं शेवटचं याच्यातलं आलेलं आणखीन ते म्हणजे सप्तमी विभक्ती सुद्धा यामध्ये प्रवेश करते. त, आ, ई यापैकी तुम्हाला एक घ्यावं लागेल. इकडे मी त्याचं उदाहरण घेतो बाजूला. ई नंबरचं बघा. उदाहरण पहा.
राणी घरी पायी गेली. सर राणीमध्ये ये, घरीमध्ये ये, पायीमध्ये ये, गेलीमध्ये सगळी सप्तमी देऊ काय? सप्तमी कसं राहते रे? याच्यामध्ये गेली काय झालं? एक क्रियापद आहे ना. असं काय करतो? जाणारी कोण? राणी. राणी झाला करता, करता झाला प्रथमा. राणी गेली कोठे? घरी. अधिकरण सप्तमी. कशी गेली? कोणत्या साधनाने गेली? 11 नंबर वापरले तिनं. चालत चालत गेली. पाय. मग पाय झालं याच्यातलं करण. आणि करण सर ई लागलं सर याला. ई ई ई ही हे सप्तमीचं मानायचं आपण. करण सप्तमी. जसं आपण ह्या उदाहरणाला पण घेऊ शकतो. कोणत्या? राजू एका घावात 2 तुकडे करतो. घावात म्हटलं तर सप्तमी झाले असते. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. या पुढचा भाग आपण, या पुढचं जे काही आहे ते उद्याच्या तासाला आपण पाहूया. धन्यवाद.